स्वामी म्हणतात, दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, त्यांच्यासाठी मेहनत करतो, त्यांच्यासाठी प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो, कोणताही स्वार्थ नसताना. आणि ते आपल्यासोबत फक्त मजा घेत असतात. दुसऱ्यासाठी काही करताना आपल्याला ती गोष्ट चांगली जमली पाहिजे असं नाही, तर ती गोष्ट तेवढीच करायची जेवढी पुढच्याची लायकी असेल. आयुष्यामध्ये जर तुम्हाला एखादा काम करायचा कंटाळा येत असेल, तर ते काम तुम्ही सुरू कशासाठी केलं होतं हे जाणून घ्या. नंतर तुम्हाला ते काम करण्यासाठी कंटाळा येणार नाही. भूक आहे तेवढं खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती. आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही आपली संस्कृती आहे. नेहमी तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात, ज्यांची आपल्यापर्यंत पोहोचण्याची ऐपत नसते. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी त्याच वाईट वेळेमध्ये तुमची साथ दिली आणि चांगली वेळ आणून दिली, कधी त्यांना विसरू नका. वेळ या जगात निघून जाते. प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ हे 24 तास दिवस असते आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यातून निघून जात असते. फक्त आपल्याला त्यांच्याकडे त्या वेळेचा वापर कसा करायचा हे बघायचं असतं. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे कायम लक्षात ठेवा, भाळलेला कोणताही क्षण पेलता आला, जपता आला तर आयुष्य नक्की सुखकारक करता येतं. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान, वैर भावनाचा माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर कळत नाही. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो, गोष्टीचाही आणि आयुष्याचाही. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादच व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्याला जीवनभर तळतळाट हप्ते याचे भरावे लागतात. आयुष्यात अशीही माणसं भेटतील जी आपली पातळी सोडून बोलतील आणि वागतील. आपल्याला प्रत्येकाला त्यांच्या लायकीत ठेवता आलं पाहिजे आणि येत नसेल तर शिकलं पाहिजे. स्वामी सांगतात, समोरचा समजून घेणारा नसेल तर आपण सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्ही व्यर्थ आहे. एखादी गोष्ट सुरू करणं सोपं असतं, खरा कस लागतो त्याला सातत्य ठेवायला. माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजा या नावाचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील जेव्हा अपघात झाला तेव्हा कुलूप नावाचा जन्म झाला. आणि कोणाचा कोणावर विश्वास राहिलाच नाही तेव्हा CCTVचा जन्म झाला. स्वामी सांगतात, तुमच्या परिस्थितीतील तुम्हाला जे कोणी बोलत असेल त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मेहनत एवढी करा की तुमची परिस्थिती हे नक्की बदलली पाहिजे. समाजामध्ये मूर्खांना किंमत असल्यामुळे सज्जनांना त्रास होतो. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांनी या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायला असेल तर शहाण्यांनी मान्य केलंय हे पण तुम्हाला पटावं लागेल. स्वामी सांगतात, स्वामी म्हणतात की ज्यांना आयुष्यात चांगलं काहीतरी सुखी आयुष्य आणि समाधानी आयुष्य जगायचं असेल त्यांनी दुर्लक्ष करण्याचे कौशल्य वाढवून घ्या, कारण त्याच्याशिवाय तुम्ही सुखी आणि समाधानी राहू शकत नाही. लोकांकडे लक्ष द्याल तर ते नेहमी तुम्हाला दुःखीच करतील. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. प्रत्येक कुलुपाचा त्याची चावी हे नक्की असते आणि ते नेहमी चावीने उघडता येते, पण ते तोडलं सुद्धा जाऊ शकते. त्याचप्रमाणे देव सांगतोय, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मेहनतीने मिळते आणि मेहनत केल्यावर तुम्ही कुठल्याही मोठ्या संकटांना सामोरे जाऊ शकता, कुठलीही अशक्य गोष्ट मिळवू शकता. आयुष्यामध्ये मेहनत हे एकदा जर तुम्ही याची सवय लावून घेतली की सर्व काही तुमच्यासाठी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल.
देवाला आपण घाबरत नाही तरीही चालेल, पण आपण मात्र आपल्या कर्मांपासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देतो ते न चुकता परत आपल्याकडे येणार. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यासाठी जो वेळ खर्च करेल त्या व्यक्तीला अधिक महत्त्व आणि सन्मान द्या. कारण ती व्यक्ती आपल्यासाठी त्याच्या जीवनातील तिचा वेळ खर्च करत असते आणि त्या व्यक्तीमुळे आपल्याला त्याच्या जीवनाचा वेळ वाया घालायचा नसतो. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, सोडून द्यायला शिका. हा असा वागला, तो तसा वागला, हा असा बोलला, याने विश्वासघात केला. अरे मित्र, किती त्रास करून घेशील? कोण कसा वागला ह्या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसे वागायचे याचा विचार करा. आपण कुठे चुकतो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागलंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहून आणि ऐकून घेणे केव्हाही चांगले. कारण लोक खोटं बोलून जवळ येतात आणि मने जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होतो. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरले जातो. ज्याची साथ द्यायची ना तो साथ देतोच आणि ज्याची साथ सोडायची तुमची तो साथ सोडतोच. मग त्याला तुम्ही कितीही स्पष्टीकरण द्या तरी तो नक्की तुमची साथ सोडूनच देईल. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता. श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवालाच तुम्हाला द्यावं लागेल. चांगले कर्म करा, सर्व काही तुम्हाला जे हवं आहे देव स्वतः देईल. व्हिडिओ आत्तापर्यंत ऐकत असाल तर होय ऐकतोय आणि श्री स्वामी समर्थांवरती विश्वास आहे असं एकदा कमेंटमध्ये जरूर लिहा. नातं चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास होण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून सुखी आणि आनंदी राहणं कधीही चांगलं. एखादे अवघड काम करण्यासाठी नेहमी आळशी माणसाची निवड करा, कारण त्यांना सर्वात सोपा मार्ग शोधून काढण्याची कला असते. आयुष्यात एक असं नातं असावं, दिसण्यावर नाही तर मनावर प्रेम करणारं, जगाला दाखवण्यासाठी नाही तर आपल्या दोघात जग निर्माण करणारं. आयुष्यात एक असं नातं असावं जे कितीही भांडल तरी कधी साथ न सोडणारं, स्वतःसोबत तुमचाही विचार करणारं. मनाला फार मोकळे सोडायचे नाही आणि फार अडकून ठेवायचे नाही, कारण मन फार मोकळे सोडले तर लोक गैरफायदा घेतात आणि आकडून ठेवले तर घमंडी आहे म्हणतात. म्हणून माणसे बघून वेळ पाहून मनाचा उपयोग करायचा, म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही. आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत, पण आपण चांगले वागूनही काही जण आपल्याशी वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहे. मन हे खूप वाईट असतं, नको त्या विचारांनी ग्रस्त असतं. विचार थांबवणे आपल्या हातात नसतं, त्याला जिंकण्यापुढे नेणे आपल्याला जमायला असतं. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे किंवा पूर्ण वाटोळे करण्याची प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. नशिबात असेल तर घडते, नाहीतर माणूस जे आहे तोच घडतो. नाती फक्त रक्ताची असतात असं नाही, नात्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं जाणीव. जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना सुद्धा परक व्हायला वेळ लागत नाही. स्वामी सांगतात, जमवून घेण्यासाठी आपल्याला आधी येणं म्हणजेच ती गोष्ट जमणं आधी यायला हवी. कोणाला काहीही बोलू नका, किती वेळ देईल हे कोणी ठरवू नका, कारण कधी कधी तुम्हाला अशा व्यक्तीच्या मागे जास्त वेळ घालवता ज्यांना कधीही तुमची किंमत नसते. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाटतं
काहीतरी आपल्याला चांगलं मिळायला हवं. जसं नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असतं, कारण तेव्हा तर माहिती पडतं समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. तसं कर्म करताना चांगले आणि वाईट कर्म सुद्धा करणे गरजेचेच आहे, कारण तेव्हाच तर माहीत पडतं की आपण कुठे चुकतोय आणि तेव्हाच कळतं की वाईट कर्माचं फळ देव वाईटही देतो. स्वतःला आयुष्यात नेहमी रागापासून दूर ठेवा. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो, देव एक ना एक दिवस त्याचा खेळ नक्की करतो. जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं, जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं, जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजवता येतं, पण जो हे खोर गर्विष्ठ आणि माझाच शब्द खरा असा म्हणणारा असतो त्याला काही समजून सांगता येणार नाही. आता त्याला फक्त वेळच समजवू शकते. समस्या तर प्रत्येकास आहेच, पण आपण त्यात गुंतवून जाणे किंवा परिस्थितीवर मात करून त्यातून बाहेर येणे यावर अवलंबून आहे की आपण काय करू शकतो. स्वामी सांगतात, आयुष्यात आपल्याला नेहमी एका गोष्टीची खात्री करणे आवश्यक आहे. आपल्याला खूप वेळा लोक मागे ओढण्याचा प्रयत्न करतील, पण आपल्याला सतत प्रयत्न करत पुढे जायचं आहे. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजून काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवर सुद्धा सापडत नाही. बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे. धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे मन जिंकतात. दिवसभर काय काय केलं, कुणाकुणाला किती वेळ रागावलो, कुणाचे मन दुखावले, कुणावर ओरडलो, कुणाला आनंद दिला, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणले, काय नको तसे वागले, काय हवे तसे वागले वगैरे गोष्टीचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगातील सेल्फी होय. स्वामी सांगतात, कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाच्या सर्वात मोठ्या धड्या शिकवण्यात असतात. मनाला चांगल्या विचारांचा कहर असेल तर माणूस नावाचा पुस्तक नेहमी सुंदरच असेल. चतुर असणे आवश्यक आहे. जीवनामध्ये नेहमीच सत्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, कधी कधी ऐकून घेणारे कान आणि कधी कधी समजून घेणारं हृदय गरजेचं असतं. प्रत्येक वेळेला फक्त सत्य असून कामी येत नाही, तर कधी कधी एखाद्याला आधार सुद्धा द्यावा लागतो. स्वामी सांगतात, आयुष्य हे एक फक्त जगण्याचा आधार नाही, तर जगण्यासाठी आपल्याला मिळालेली एक सुवर्ण संधी आहे. देव म्हणतो, ज्यांना धन कमवायचंय त्यांनी कण सुद्धा वाया घालवू नये आणि ज्यांना ज्ञान कमवायचंय त्यांनी एक क्षण सुद्धा वाया घालू नये. बरीच लोक आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर नको ते आळ घेतात. तुम्ही हे लक्षात घ्या. तारुण्य जर आपण जगत असाल तर तारुण्यात शक्ती, बालपणी आपल्याला बुद्धी कमी आणि म्हातारपणात शक्ती कमी पण बुद्धी जास्त, ह्या गोष्टी प्रत्येकासोबत होणार आहे. आयुष्य जगण्यासाठी घर छोटं असलं तरी चालेल, पण नाती जपण्यासाठी जे आपलं मन आहे ते कायम मोठं ठेवायला हवं. मन मोठं असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण त्याशिवाय आपल्याला खरी मजा जीवनाची जगताच येणार नाही. आयुष्याचा एक नियम बनवा. जे तुम्हाला विसरले त्यांना तुम्ही विसरा. आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुठेतरी कर्माची भीती आहे. म्हणूनच तर आता लोक महाकुंभामध्ये स्नान करण्यासाठी जात आहेत. चांगलं वागा, लोक वाईटच बोलतील. जशास तसे वागा, लोक त्यांच्या लायकीत राहतील. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेतं. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणानं आपण त्यांना सुख दुःख सांगतो. त्या लोकांकडून त्यांचं गावभर बोबाट होतो आणि शेवटी त्रास फक्त आपल्याला होतो. सोनं अंगावर घातलं म्हणून माणूस मौल्यवान होतं असं नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात नक्की असायला हवी. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि फक्त निघूनच जाईल. तोंडावर बोलणार असाल तर तोंडावर ऐकण्याची तयारी सुद्धा ठेवत जा. देणारा व्याजासकट देत असतो हे कधी विसरत जाऊ नका. काही लोक दुसऱ्यांना इतकं नाव ठेवतात की त्यांना वाटतं ते खूप जास्त चांगले आहे, पण असं नसतं. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम होईल असं कधी वागू नका.
कारण प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम हे ऑलरेडी असतात, त्यांना अजून अडचणीत टाकू नका. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात, सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टीचा आणि आयुष्याचा दोघांचाही. आयुष्य एकदा आहे, दुसऱ्यांचे चालक होण्यापेक्षा स्वतःच्या दुनियेचे मालक व्हा. स्वामी सांगतात, कोणावर जास्त उपकार, कोणाला जास्त मदत करत बसू नका, कारण आजकाल परतफेड ही आपला तिरस्कार करून होते, पुरस्कार देऊन नाही. आयुष्यात लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांच्या पाठराखण काही उपयोगाचं नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधी करायची गरज पडत नाही. गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लागलो की परिस्थिती ऐकायला लावते. लोकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसार करत असतात. नातं हे कधी संपत नाही. बोलण्यातून संपेल तर डोळ्यातून राहते, डोळ्यातून संपेल तर मनात राहते, मनातूनही संपेल तर ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरी ते कायम अंतरंगात राहते. यशस्वी आयुष्य, समाधानी आयुष्य केव्हा चांगलं करा, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्यावर जळतं. आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी नेहमी कॉम्प्रोमाइज करा ज्यांनी स्वतःचा ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग महत्त्वाच्या असतात. माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे, पण त्याची लायकी ही त्याच्या स्वभावावरून समजते. चांगलं वागा, लोक वाईट बोलतील. जशास तसे वागा, लोक त्यांच्या लायकीत राहतील. माणसाला त्याचे भोग हे भोगून संपवावे लागणार, ते टाळता येणार नाही, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. भरोसा कोणावर नाही, विश्वास देखील कोणावर नाही. जे काही आहे ते स्वतःवर विश्वास आणि भरोसा ठेवा. राग दाखवून नातं तोडण्यापेक्षा चांगलं आहे माफी मागून टिकवणं. स्वामी सांगतात, श्रीमंत होण्यासाठी तुमच्या आयुष्यात शिक्षण गरजेचं असेल असं नाही, तर त्यांच्यासाठी तुम्हाला आनंदी कसं राहायचं हे शिकावं लागेल. त्यानंतर तुमच्याकडे पैसासुद्धा आपोआप येईल. जिथे समोरून संवाद संपला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये. कोणीच कोणाचं नसतं, सगळे आपले आहेत हा फक्त आपला भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत फक्त आपला श्वास आहे. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, कारण अंत नाही स्वामी समर्थ कृपेला. प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत नक्की करतात. स्वामीवरती जर तुमचाही विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव स्वामी तुम्हाला नक्की देतील. स्वामी सांगतात, आयुष्यात जिथे आपली फसवणूक झाली तिथे आपला प्रामाणिकपणा हे नेहमी पुढे येतो. मन काही सत्य आधीच माहिती असतं ते सांगतं, पण नंतर कळतं की ते सत्य खूप आधीच सांगायला हवं होतं. प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे, कारण समोरचा ताली खेळत असतो आणि आपण येड्यासारखं नाती निभवत असतो. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे ज्याला कळतं ते आयुष्यात यशस्वी व्हायला वेळ लावत नाही. आधार असा द्यावा की ना जाणीवी होऊ नये आणि ना उणीवी राहू नये. आयुष्यात उपकाराची परतफेड कधी ना कधी करता येत असते. जाणीव ठेवणे ही परतफेड असू शकते. शब्दांचे, वाक्याचे भाषांतर सहजपणे होऊ शकते, पण भावनांचे ना काय मनापासून समजाव्या लागतात. स्वामी सांगतात, हरवलेल्या वस्तू सापडू शकतात, पण एक गोष्ट अशी आहे जी एकदा हरवून निसटली की ते कोणत्याही उपायाने पुन्हा येऊ शकणार नाही, आणि ती म्हणजे आयुष्य. प्रत्येक जण आपल्या त्याच्या गरजेनुसार देवाला महत्त्व देत असतो. आपला भ्रम असतो, तो माझा, हा माझा. म्हटलं तर जीवन, म्हटलं तर वाईट आहे, आणि मग त्याला सुंदर म्हणण्यास सांगा काय वाईट आहे. जीवनाकडे बघण्याचा चष्मा हे विकत घेता तर तुम्ही नक्की कन्फ्यूज होता. आयुष्य म्हणजे समस्या येणार आणि येत राहतात, त्याला पळून न जाता धीराने तोंड द्यावे लागेल. कर्म, कोणी माझं वाईट करतंय हे त्यांच्याकडे कर्म, आणि मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म, हा जो व्यक्ती म्हणेल तो नेहमी सुखी राहील. लोकांनी शाळा शिकावी, पण कोणाच्याही भावनांकडे, शाळाकडे दुर्लक्ष करावं असं नसतं.
यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. कारण यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हे आपल्यासाठी असते. कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणूस ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगल्यांचा दुरावा होणार नाही. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा खाल्ल्यावर मिळते. स्वामी सांगतात, संघर्षाच्या काळात व्यक्ती नेहमी एकटी असते, यशस्वीच्या काळात मात्र तिच्या भोवती गर्दी जमा होते. स्वतःसाठी वेळ द्या, कारण तुमची पहिली गरज ही तुम्ही स्वतः आहात. कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथे आपल्याला तेच मिळतं जे आपल्याला शिजलेलं असतं, म्हणजे आपल्या कर्मानुसार फळ नक्की मिळतं. प्रत्येक वेळी माघार घेणार यात माणूस चुकीचा असतो असे नाही. तो माघार घेतो कारण त्याला त्याच्या स्वतःचा इगोपेक्षा नाती महत्त्वाची असतात. लोकांना बरं बोलणारा हवा असतो, खरं बोलणारा नको. एका वेळेला एकच साधता येतं, स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन. मनात तर दोघांच्या पण असतं, पण मनातलं कुणी सांगत नसतं. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधी नसतो. गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. प्रत्येकाला वाटतं आयुष्यात माझ्या संकटे आहेत, कोणी माझी साथ दिली तर चांगलं होईल, पण ते स्वामी समर्थ स्वतः तुमची साथ देत आहेत हे कधी विसरू नका. संकटात आल्यावर कधी कोणाची मदत मागू नका, कारण संकट 4 दिवसांसाठी असतात, पण उपकार आयुष्यभरासाठी होतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे. माणूस कर्म करत असतो, हवी तशी त्याला मनाप्रमाणे गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला मिळतं काय? शेवटी त्याच्या कर्मानुसार फळ. त्यामुळे कर्म चांगले ठेवा. जी माणसं दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करत असतात त्यांच्या आयुष्यात ईश्वर कधी कमी करत नाही. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळं असावं, असा प्रसंग बऱ्याच लोकांच्या आयुष्यात येतो. अपेक्षा तर खूप मोठ्या असतात, बऱ्याच वेळेला त्यांनी जे ठरवलं असतं ते सुद्धा खूप मोठं असतं, पण सत्यास काहीतरी वेगळंच मिळतं. याने ते खूप जास्त नाराज सुद्धा होतात, पण त्यांना नाराज होण्याची गरज नाही, कारण हे सत्य आहे, कडू आहे पण सत्य आहे. त्यांना प्रत्येक गोष्ट देव स्वतः देणार आहे, फक्त देवावरती त्यांचा विश्वास असायला हवा. देव प्रत्येक वेळेला त्यांची मदत करत आहे. देव कायम सांगतोय, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. फक्त देवावरती आणि श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला अडचणी येतील, त्यांकडे लक्ष देत आपले काम करत चला. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक संकटांचा सामना करायला शिका. संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. प्रत्येकाला संकटांचा सामना करावा लागतो. संकटांचा सामना जो करेल तो नक्की पुढे जाईल. प्रत्येक संकटामध्ये देव तुमची साथ देत असतो. देव कायम सांगतो, मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देतोय. जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप संकटे होती तेव्हा सुद्धा मी तुमची मदत केली आणि आज देखील तुमची मदत मी नेहमी करत आहे. विश्वास ठेवा देवावर, विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांवर आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर. स्वामी सांगतात, संकटे आहेत आयुष्यात मला कळतंय, त्या संकटांचा सामना करा, कारण यश तुम्हाला त्यामुळे मिळणार आहे. प्रत्येकाला वाटतं की संकटांचा सामना करताना त्याला जास्त त्रास होऊ नये, पण खरं पाहता संकट प्रत्येकाच्या आयुष्यात जेव्हा येतं तेव्हा सामना करणं गरजेचं असतं. स्वामी कायम बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, मागणारे देवाजवळ येतात, न मागणारे स्वतःच्या गाभाऱ्यात तृप्त असतात. मिळवणारे स्वतःच्या दमावर मिळवतात, तर जे मागण्यासाठी येतात ते देवाच्या भरोशावर राहतात. मेहनत करणे गरजेचे आहे, देव नेहमी सांगतो, पण मागणारे कधी याकडे लक्ष देत नाही आणि नंतर म्हणतात की देवाने मला काहीही दिलेलं नाही. बोलताना माणसे खूप विचार करून बोलावे, कारण बोलताना आपण खूप काही बोलून जातो, पण समोरच्यालाही मन आहे मात्र विसरू नका. आयुष्यात काही व्यक्ती अशा येतात जातात, त्या कधीही आपण विसरू शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळही बोलू शकत नाही.
जीवनातल्या अवघड प्रवासात सुंदर काही असेल तर ते फक्त आपले स्वभाव असतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देण्याची वेळ आली तरीही देऊ नका, पण चांगल्या वेळेत साथ दिलेल्या लोकांची साथ कधी सोडू नका. जीवनाचा साथीदार म्हणून आपल्याला पुढे जायचं असतं. आयुष्यात संकटे असतात, त्यांचा सामना नेहमी करायचा असतो. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या असतात. नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली तर ती तुटणे अवघड आहे, आणि ज्या स्वार्थाने झाली असेल तर टिकणे अवघड आहे. स्वामी कायम बोलतात, तुम्ही जे करत आहात ते तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टी इतकी शक्तिशाली आहे असं नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, त्यांचा सामना करायला शिका, कारण त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. चंद्रा इतकं औंदर्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वतःच अस्तित्व न दर्शवणाऱ्याचा निरहंकार फक्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळ असू शकतो. महान चंद्रासारखी शीतलता हवी. माणसात जर शीतलता असेल तर काहीही करू शकतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा, कारण तेच तुम्हाला यशस्वी करण्याचा सोपा आणि उत्तम मार्ग आहे. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्या संकटांचा सामना करणे गरजेचे आहे. जेव्हा संकटांचा सामना कराल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळवता येईल. स्वामी नेहमी सांगतात, जगाच्या विरोधात जर तुम्ही काम करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःकडे लक्षात देऊन तुम्ही प्रयत्न करा, कारण त्याच्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. सर्व संकटात स्वामी तुमची मदत करतात. अवसर मिळून सुद्धा माणसात परिवर्तन का होत नाही? आळस मध्ये येतो की अवसर मिळाला आहे हे ध्यानात येत नाही. अवसरमध्ये ही आपल्याला आळस मदत येत असतो. प्रत्येक वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याशिवाय दुसरा सोपा मार्ग दुसरा कुठलाही नाही. जो माणूस आदर्श मुलगा असतो तो तारुण्यात प्रेमळ पती होतो, त्याचा एका पालनकर्ता बाप होतो आणि वात्सल्यापूर्वी तो आजोबा सुद्धा होतो. अर्थात जर तुमच्या स्वभावात चांगला असेल तर तुम्ही कुठल्याही किरदारामध्ये चांगले दिसाल. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो की ज्यांच्याकडून त्याला कवडीचीही अपेक्षा नसते. जगताना असं जगा, वागताना असं वागा की स्वस्ताची स्वस्त गोष्ट तुम्हाला मिळवता आली पाहिजे आणि महागातली महाग गोष्ट घेताना विचार करायची गरज पडली नाही पाहिजे. अस्तित्व मागून मिळत नाही मित्रा, कष्टाने घाम गाळून तयार करावं लागतं. माझं पण चांगलं होईल, कारण स्वामींना माहिती आहे आपण कधी कुणाचं वाईट केलंच नाही. या गोष्टीवर विश्वास ठेवा. यशाची सर्वात सोपी व्याख्या म्हणजे स्वामीवरती विश्वास ठेवणे. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत नक्की करतील. माणसाची नीती जर चांगली असेल तर मनात भीती उरत नाही. तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमच्या कर्म, तुमचा संयम. आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, काहीही करा पण स्वामीवरती विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. जी माणसं समजावून सुद्धा समजत नाही अशांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणे सुद्धा खोटा असतो. समुद्र खारट आहे, खारटच राहणार आणि खारटच राहतो. त्यात साखर मिसळून काही फरक पडतो का? नाही ना. तसेच असतात काही माणसे, त्यांना कितीही समजवा, कितीही प्रेमाने बोला, त्यांना शेवटी करायचं ते करतात. सुंदरता ही बोलण्यात असावी लागते. सुंदर बोलण्याने प्रत्येक गोष्ट होऊ शकते. सुगंधाचं नातं नाकाशी घाशातून आत गेल्यावर ती फक्त हवा. खरं तर सगळ्या पंचेंद्रियात नातं रसिकेशी सूत्र असणे गरजेचे असते. स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. सामना करणारा हवा. आवडलेले निवडता येत नाही आणि निवडलेलं आवडत नाही असं हे आवडीनिवडीच्या खेळात मात्र आपली खरी आवड आणि निवड हा दोन्ही बाजूला राहतो आणि याच गोष्टीला आयुष्य असं आपण म्हणत असतो. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाने त्या संकटांचा सामना करावा लागतो, कारण त्यांच्याशिवाय त्याला यश मिळू शकणार नाही. स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थ नामावरती, कारण ते प्रत्येक वेळेला आपल्या सोबत उभे असतात. स्वामी कायम सांगतात, संकटात तुमची साथ मी नेहमी देत आहे. प्रत्येक संकटात तुमची मदत मी करत आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामी नावावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करत आहेत.
स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करत असतात. स्वामी कायम म्हणतात, मी तुमच्यासोबत प्रत्येक वेळेला आहे. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. ज्यांना ज्यांना वाटतं की स्वामी त्यांची साथ देतात, त्यांना नक्की स्वामींचा अनुभव येत असेल. स्वामी त्यांची प्रत्येक वेळेला मदत करतात, या गोष्टीची पूर्ण जाणीव त्यांना झाली असेल. स्वामी सांगतात, तू नाही तर मी नाही, ही फक्त बोलण्याची गोष्ट आहे. कारण या जगात कोणा वाचून कोणाचं काही अडत नाही. फक्त आपला स्वप्न तुटणे हे गरजेचं नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट शक्य आहे. भ्रम गोष्टी करतात आयुष्यात काही, आपल्याला भोग हे भोगावे लागतात, त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगले असेल ना तर थोडाफार वजाबाकी सुद्धा केली जाऊ शकते. माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो, आपल्या आयुष्यात चुकीच्या लोकांचा सल्ला ऐकून आणि जे गोष्ट आपण करू शकतो ती न करून. काही लोक जी गोष्ट जमते ती सोडून सुद्धा दुसऱ्या गोष्टीच्या मागे जातात. स्वामी सांगतात, जी गोष्ट तुम्हाला जमते किंवा जी गोष्ट तुम्हाला खरी आवडते त्याकडे लक्ष द्या. जी गोष्ट कधी जमत नाही किंवा कधी करण्याचा विचारही करत नाही त्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. संकटांचा सामना करा, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात ते. त्यांचा सामना करून पुढे जाणारा व्यक्ती यशस्वी होत असतो. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. लोक काय कुठं मुक्काम करतात ते नेहमी कळत नसते. बोलल्यानंतर शब्द पश्चाताप करण्यापेक्षा कमी बोलणं कधीही चांगलं. एकाची सवय वाईट आहे ही लागली म्हणजे जेव्हा आपण खरं बोलतो तेव्हा समोरचा आपल्याला खोटंच समजतो. जगणं ही सुद्धा कला आहे, आपल्याला त्या कलेला अवगत करणं गरजेचं आहे. दुसऱ्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला की आपलं कधी वाईटच होणार नाही, हे चांगलं असतं. कारण आपले कर्म चांगले असेल तर सर्व चांगलं होतं. स्वामी सांगतात, आयुष्यात काही प्रश्नांना वळणा घालून पुढे जाणं समाधानकारक असतं. मनुष्याच्या आयुष्यात संकटे खूप आहेत, त्यांचा सामना करता येणं गरजेचं असतं. शेवटी संकटात साथ फक्त स्वामी देतात, हे माहिती ठेवणं गरजेचं असतं. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. संघर्षाच्या काळात कितीही कठीण संघर्ष करायची गरज पडली तरी कधीच इतरांपुढे झुकू नका. कारण झुकाल तर तुमच्या आयुष्यात स्वतःचा विश्वास गमावून बसाल. मला प्रत्येक वेळेला स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे, ही गोष्ट स्वतःला सांगा. दुसऱ्याचं कॉपी करताय तर तुम्ही पुढे जाऊ शकाल हे समजणं पूर्णपणे मूर्खपणा आहे. आपण हुशार आहोत हे नाही करता आलं तरी चालेल, पण एक गोष्ट नेहमी सांगा की आपण खूप जास्त हुशार आहोत. स्वतःला कधी कुठल्या गोष्टीसाठी डिमोटिवेट करू नका. तुम्ही स्वतः अनंत आहात, काहीही सर्व काही तुम्ही करू शकता, प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळवू शकता. स्वतःला सांगा तुम्ही प्रत्येक गोष्ट करणार आहात. स्वामीवरती नामस्मरण करून त्यांच्या नामाचा जप करणार आहात, कारण त्याशिवाय काहीही तुम्हाला मिळणार नाही. सायन्स कितीही पुढे गेला तरी आपल्याला दिसणाऱ्या ते देवापेक्षा पुढे जाऊ शकणार नाही. त्यांनी आपल्याला जे काळजावर कोण घाव दिले तर ते कधीही दिसू शकणार नाही. उधळलेल्या रंगात कोणताही डाग दिसेल तर कोणाला सुंदर डिझाईन दिसेल. शेवटी दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. रंगाने खूप फरक पडतो. आयुष्यात कोण कसा रंगाचा हे जाणणे सुद्धा आपल्याला तेवढेच महत्त्वाचे असते. लोकांना अशा प्रकारे बोला की ते खरं सांगून देतील. काही लोक असतात जे लोकांना जाणून बुजून उत्सवत असतात की ते पूर्णपणे त्यांच्या मनातील गोष्टी तुम्हाला सांगतील. लोकांना जेव्हा तुम्ही भडकवून द्याल तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल जे भावना आहे किंवा ते जे काय करतायत पण खोटं बोलतायत ते सत्य सांगून देतात. असा कोणता क्षण आहे की त्याने तुम्हाला सांभाळलं नाही? स्वामी हे आपल्या नेहमी सोबत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटचे स्वामी नाही. प्रत्येक गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे या मताचे असणारे वकील हे मला वकील कमी आणि किलर जास्त वाटतात. तसंच स्वतःवरती विश्वास असणे एवढेच गरजेचे आहे, हे नक्की आपल्याला विश्वासात ठेवणे गरजेचे असते. आपण बिझी आहोत हे रिकामा वेळ मिळाल्यावरच कळतं. मी योगासन शिकतोय म्हणतोय पण योग येत नाही तर याला काही अर्थ नाही. लक्षात ठेवा, त्या गोष्टी नंतरच कळतात ज्या आधी होतात. आपण जेव्हा कामात असतो तेव्हा आपण बिझी आहोत हे आपल्याला कळत सुद्धा नाही.
कर्तृत्वात प्रामाणिकपणा असला की ते ठेच नंतर सुखाचा मार्ग तयार करतात. स्वामी सांगतात, नेहमी लक्षात ठेवा, रागात निघून गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती कधी परत येत नाही. सुविचार असे असतात जे आपले विचार बदलतात. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, कारण मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीराचा प्रभाव मन या दोन्ही गोष्टीवर पडत असतो. जीवनात पडत असतो यांचा फरक नेहमी. म्हणून चांगले विचार मनात आणावे, नेहमी सुंदर गोष्टी ऐकाव्या, चांगल्या गोष्टी वाचाव्या. लोकांचं काय घेऊन बसलात? जगात लोक खूप आहेत जे आपल्याला थांबवायला पुढे येणार. तुम्ही आयुष्यात प्रत्येक वेळेला म्हणता, आयुष्यात स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व होते. फक्त ते विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे. जग गरजेच्या नियमानुसार चालतं. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात तुमचा तिचा तिरस्कार केला जातो, पुन्हा थंडीत त्याचीच वाट पाहिली जाते. कारण तेव्हा गरज असते. तुमची जेव्हा गरज असेल तुमच्यासोबत, तेव्हाही तसंच केलं जाणार. स्वामी सांगतात, शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो, तेव्हा जगातील कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही. आज माझ्या सावलीचा विचार, मी चाललो होतो तेव्हा सावली पण हसत हसत उत्तर दिलं, कोण आहे तुझ्यासोबत? माझ्याशिवाय. तेही मी फक्त उन्हात तुझ्या सोबत असणार, नंतर मी सुद्धा तुला सोडून जाणार. तुला जे वाटतं आहे तेच तू. नेहमी शुभसंकेत, तुला सगळं मिळणार आहे. स्वामी कायम सांगतात, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव, कारण स्वामी तुझी साथ आता प्रत्येक वेळेला देणार आहेत. नेहमी लक्षात ठेवा, रागावून निघून गेलेला व्यक्ती नक्कीच परत येईल, पण शांतपणे निघून गेलेला व्यक्ती आयुष्यातून कायमचा निघून जात असतो. पुन्हा कधी तो तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला मिळणार नाही. स्वामी सांगतात, थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून घेत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि शक्ती ज्यात आहे तो पुढे नक्की जाऊ शकतो. दुःख आणि त्रास या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची, आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य केव्हा दाखवावं? जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही. कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. दुसऱ्याची बरोबरी करायला जाऊ नका, कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवलं आणि त्यावर काय आहे हे फोकस करणे महत्त्वाचे आहे, बाकीच्या गोष्टीवर नाही. काळजी करायची नसते, काळजी घ्यायची असते, आणि तीही त्यांचीच जे आपल्याला नेहमी काळजी घेतात. आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा, नाहीतर वेळ निघून जाईल केव्हा कळणारही नाही. लोकांना तबला नाही आवडत, ढोलकी आवडते, दोन्ही बाजूने वाजवता येते म्हणून. स्वामी सांगतात, कडी आडव्या नसल्या तरीही चालतील, पण स्वतःवर विश्वास ठेवा. निंदकांना घाबरू नका, त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यामुळे आपले कर्तव्य नेहमी चांगले करा. दुसऱ्यांची मदत करण्यात कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात अन्याय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. कधी देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मूर्तीकडे नेतात, देवापर्यंत नाही. 4 पैसे कमी कमवा, पण माणुसकी नेहमी भरपूर कमवा, कारण आयुष्यात शेवटी माणूस माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त मोबाईल वापरल्याने असं म्हणतात की आपलं डोकं खराब होतं, पण असं नाही. आपल्याला डोकं नसतं म्हणून आपण फालतू टाइमपास करतो. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, पण एखादी गोष्ट का बोलावी हे आपले मन ठरवते, आणि मन एका विचाराने ठरवते. मन इतकं अवाढव्य आहे की आता प्रत्येकाला वाटतं की ते जे काही करतात ते चांगलंच करतात. स्वतःवर विश्वास ठेवला तर प्रत्येक गोष्ट नेहमी चांगली असते. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओव्याव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. आपली आपुलकी, माया फार दुर्मिळ असते. जे ज्यांना सांभाळतं ते आयुष्यात पुढे जातात. स्वामी सांगतात, हा एक प्रवास आहे जीवन. तो रडून जगला तर खूप लांब वाटेल, आणि हसून जगला तर संपेल कवा कळणारही नाही. आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्ताची गरज नसते, कारण जो आनंद क्षण असते ना, तो एक मुहूर्त असतो.
स्वामी सांगतात, एकदा वसंतराव देशपांडे भाईंनी म्हणाले, आयुष्यात प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी मेहनतच करावी लागेल असे नाही, त्यासाठी तुम्ही कष्ट सुद्धा करू शकता. भले या गोष्टीचा अर्थ एकच होतोय, पण हाच एक खरी मोठी भावना आहे जे तुम्हाला पुढे नेईल. स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा, कारण तेच आपल्या सोबत असतील. स्वामी कायम सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय ना, विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मी करत आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरून कोसळणं हे कधी कधी फार चांगलं असतं. माझ्यासाठी तर फार चांगलं झालं, कारण माझ्यातील हरलेला अवकळ धडपडता तरुण मला पुन्हा गाजवसा करता आला. स्वामी सांगतात, लोकांना तुमच्या यशाचे कौतुक कधी नसते. तुमच्या यशामुळे त्यांना फायदा होणार असेल तरच तुमचे कौतुक करतात. लक्षात घ्या, माफी हे मागायची गोष्ट असते, पण जशी स्वामींची इच्छा आहे त्यानुसार आपल्या गोष्टी केल्या जातात. स्वामी कायम आपली साथ देतात. स्वामी कायम सांगतात, आजकाल प्रत्येकाला संकटे येतात आयुष्यात, त्यात सांभाळून ठेवलेली एखादी वस्तू आणि लक्षपूर्वक ऐकलेली गोष्ट कधी ना कधी कामी नक्की येत असते. स्वामी सांगतात, आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्ती विश्वास ठेवा. जीवनात त्यांचे मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहे, आणि जीवन त्यांचे दुःखी आहे जे दुसऱ्याला आनंद पाहून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू करताय. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणाकडे ठेवायचा. तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शन सारखी असतात. थोडी कळ सोसावी लागते, पण दीर्घकाळ फायदा मिळतो. माणुसकीच्या नात्यावर ज्यांचा विश्वास असतो त्यांना सर्व गोष्टी मिळतात. स्वतः जिंकायचं आहे की दुसऱ्याला हरवलेलं पाहायचं आहे हे आधी ठरवलं पाहिजे, कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसरा हरलेला पाहण्यात जास्त आनंद मिळतो. मोहमाया आणि संसार बदलाबदलीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. बरं आहे म्हणून सांगायलं, सगळं काही मनाप्रमाणे व्हायलं. सद्गुरू बोलतात, आपल्याला जर समोर वाईट माणूस घेऊन जरी उभा राहिला तरी त्यांच्यातील चांगले गुण नेहमी घेता आले पाहिजे. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाण नाही, शब्दांना काही लिखावट नाही. प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येतं, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही. देवाने दिलंय त्यात इतरांनाही द्यायला राहावं. देव देत आहे म्हणून थोडंसं इतरांनाही देऊन बघावं. संकटे येतात प्रत्येकाच्या आयुष्यात, हे करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. एक चांगला मित्र आयुष्याची नाती जोडणारा असतो. स्वामी सांगतात, जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केलं, अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोकांना महागड्या वस्तू वापरण्याची सवय नसते. तुमच्या कठीण काळात जो माणूस नेटाने तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे, अशा खास व्यक्तीला टॅग करा आणि त्यांचे नेहमी आभार माना. लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही कसलेही प्रसंग येवो, जेव्हा विश्वास स्वतःवर असतो तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही प्रत्येक गोष्ट शक्य करू शकता. काही लोकांना खऱ्या प्रेमाची किंमत तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून जात नाही. स्वामी सांगतात, आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या अनेक स्टेशनवर थांबते, आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फटारावर उतरणं भाग लागतं. संकटातून वाचल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही, आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेवर वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचं वारस आपण आहो हे लक्षात घ्या. काही लोकांना पुढे पुढे करायची सवय असते, त्यांना ती सवय नेहमी महागात पडते. तोंडावर स्पष्ट बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात. आपलं काय अनुभवलं हे लक्षात ठेवा. हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत, आणि त्यांच्याविषयी खूप विचार करावा लागतो. आणि जीवन बऱ्याच गोष्टी आपल्याला गमवाव्या सुद्धा लागतात. जीवनात प्रत्येकच गोष्ट तुम्हाला मिळेल असं नाही, काही गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणार सुद्धा नाही. त्यामुळे त्या गोष्टींना न मिळाल्यामुळे कधीही नाराज होऊ नका. प्रत्येक गोष्ट जीवनात शक्य होत असते जेव्हा विश्वास स्वतःवरती असतो. त्यामुळे विश्वास नेहमी स्वतःवरती ठेवा, इतरांवरती नको. देव सर्व काही देत आहे. मेहनत करा, चांगला प्रयत्न करा, संयम ठेवा. नक्की देव तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही चांगलीच देईल.
देव कायम तुमची मदत करत आहे. फक्त त्या देवावरती तुमचा विश्वास असायला हवा. आयुष्यात प्रत्येक वळणावर देव स्वतः तुमची मदत करतो आणि करत असेल. फक्त त्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांचा देवावरती विश्वास आहे त्यांना कधीही काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक संकटात देवच तर त्यांना मदत करतोय. बऱ्याच लोकांना वाटतं त्यांच्या आयुष्यातच खूप संकटे आहेत, पण असं मुळातच नसतं. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. संकटांचा सामना प्रत्येक जण करत असतो. संकटांना सामोरे गेल्याशिवाय प्रत्येकाला यश मिळतं. प्रत्येकाला संकटातून पुढे नेण्याचा मार्ग सापडतो. ज्यांनी देवावरती विश्वास ठेवला त्यांना काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात देव तुमची मदत करत असतो. विश्वास ठेवा देवावरती, विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती.